बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एकूण 30 प्रश्न असतील या ठिकाणी. आता या ठिकाणी सगळे प्रश्न आपण नवीन काढलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी 30 पैकी तुमचा स्कोर किती येत आहे हे तुम्हीच बघायचं आहे. तर बघा पहिलाच प्रश्न आहे. प्रश्न थोडेसे तुम्ही स्वतः वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. अवबोधनाच्या बाबत खालील विधाने अभ्यासा आणि योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. अवबोधन आहे. अवबोधनाच्या बाबतीमध्ये विधाने आहेत. पहिलं विधान आहे पहा, उन्हाळ्यात दूरवर दिसणारे मृगजळ हा दृष्टिभ्रम होय. दृष्टिभ्रम होण्यासाठी कोणत्याही चेतकाची गरज नसते. आत्यंतिक भावना क्षोभामुळे चित्तभ्रम होतात. सर्वांना चित्तभ्रमाचा अनुभव येत असतो. या ठिकाणी ऑप्शन फक्त 1 व 2 बरोबर, फक्त 3 व 4 बरोबर. जो ऑप्शन असेल बघा या ठिकाणी अवधानाच्या बाबतीत विधाने व्यवस्थित समजून घ्या, अर्थ काढा, एकमेकांशी संबंध जोडा आणि नंतर ऑप्शन या ठिकाणी द्यायचा आहे. अक्षर थोडे मोठे करा. तर बघा या ठिकाणी यापेक्षा आता थोडंसं आपल्याला मोठं करता येणार नाही. ठीक आहे बघा, एवढंच पहा मोठं होईल. तर बघा अवबोधनाच्या बाबतीमध्ये अवबोधन या ठिकाणी अवबोध किंवा अवबोधन याच्यामध्ये बघा उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की या ठिकाणी दूरवर आपल्याला पहा मृगजळ दिसतं. आता जे काय मृगजळ दिसतं तर तो आपला पहा दृष्टिभ्रम असतो. डोळ्यांचा या ठिकाणी आपण म्हणूया पहा भ्रम असतो, तो दृष्टिभ्रम असतो. जो दृष्टिभ्रम असतो तो दृष्टिभ्रम होण्यासाठी कोणत्याही चेतकाची गरज नसते. म्हणजे या ठिकाणी त्या प्रत्यक्षात तिथे आपल्याला पहा पाणी नसतं, परंतु तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाणी आहे अशा प्रकारे या ठिकाणी जे मृगजळ आहे ते दिसतं. म्हणजेच लक्षात घ्या, दृष्टिभ्रम असेल किंवा चित्तभ्रम असेल, लक्षात घ्या दृष्टिभ्रम किंवा चित्तभ्रम याला या ठिकाणी चेतकाची गरज नसते. आणि जे इंद्रिय भ्रम असतं, लक्षात घ्या दुसरा प्रकार असतो पहा याचा इंद्रिय भ्रमाचा. इंद्रिय भ्रमामध्ये या ठिकाणी चेतकाची गरज असते, चेतकाची आवश्यकता असते. तुमच्या समोर चेतक असल्याशिवाय किंवा या ठिकाणी समोर असेल किंवा शेजारी पाजारी चेतक असल्याशिवाय इंद्रिय भ्रम निर्माण होत नाही, लक्षात घ्यायचं आहे. आत्यंतिक भावना क्षोभामुळे या ठिकाणी जे चित्तभ्रम आहे ते होत असतात. तुम्ही या ठिकाणी भावनिक झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर या ठिकाणी भावना क्षोभामुळे या ठिकाणी जे चित्तभ्रम आहे ते होत असतात. आता या ठिकाणी बघा सर्वांना चित्तभ्रमाचा अनुभव येत असतो. तर हे जे आहे या ठिकाणी तर हे पहा चुकीचं आहे, अयोग्य आहे. कारण या ठिकाणी सर्वांनाच पहा चित्तभ्रमाचा अनुभव येत नाही. तर सर्वांनाच या ठिकाणी जे इंद्रिय भ्रम आहे, लक्षात घ्या पहा सर्वांनाच इंद्रिय भ्रमाचा अनुभव येत असतो. आणि चित्तभ्रमाचा जो अनुभव असतो तो या ठिकाणी व्यक्तिगत असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला येईल, कोणाला येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तो सर्वांनाच येत नसतो. इंद्रिय भ्रम या ठिकाणी हे सर्वांनाच येत असतात जवळपास. म्हणून ऑप्शन क्रमांक डी 4 चूक आणि 1, 2 आणि 3 बरोबर या ठिकाणी येणार आहे. प्रश्न पुढचा बघा. या ठिकाणी बघा चित्तभ्रम हे व्यक्तिगत असतात. प्रश्न पुढचा, व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी बाह्य उपायांनी प्रेरणा दिली जाते, त्यास बाह्य प्रेरणा असं म्हणतात. पुढीलपैकी बाह्य प्रेरणा उपाय अभ्यासून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी बघा आपल्याला बाह्य प्रेरणा व्यक्तीला कार्यप्रवृत्त करायचं असेल त्यासाठी आपण बाह्य प्रेरणा देतो. बाह्य प्रेरणे या ठिकाणी व्यक्ती कार्यप्रवृत्त होतो, काम चांगल्या प्रकारे करत असतो. तर या ठिकाणी काही बाह्य प्रेरणा दिल्या आहेत, तर यापैकी योग्य असा पर्याय आपल्याला खाली निवडायचा आहे. या ठिकाणी बघा निंदा, पारितोषिक, शिक्षा आणि स्पर्धा अशा प्रकारे बाह्य प्रेरणा आपण म्हणूया. आता ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला कोणता योग्य वाटेल त्याचं तो निवडून द्यायचा आहे. या ठिकाणी फक्त अ ब योग्य, फक्त क ड योग्य, क अयोग्य, अ क ड योग्य, अ व क ड सर्व योग्य. अगदी बरोबर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी सर्व या ठिकाणी योग्य येणार आहे. बाह्य प्रेरणा त्याच्यामध्ये निंदा असेल, पारितोषिक असेल, शिक्षा असतील, स्पर्धा असेल. तर या सर्वांमुळे या ठिकाणी जर शिक्षा तुम्ही घेतली निगेटिव्हली, निंदा जरी घेतली तरी सुद्धा या ठिकाणी आपण थोड्या प्रमाणामध्ये त्याचा यूज जर केला तर या ठिकाणी ती बाह्य प्रेरणा ठरू शकते. म्हणजे आपण म्हणतो पहा निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे याच्यामुळे सुद्धा आपण कार्यप्रवृत्त होत असतो, लक्षात घ्यायचं आहे. शिक्षा असेल, थोड्या प्रमाणामध्ये शिक्षा ही विद्यार्थ्यांना दिली तर ते कार्यप्रवृत्त होतात, त्यांना प्रेरणा मिळू शकते. पारितोषिकाने जास्त प्रमाणात मिळते. स्पर्धेने या ठिकाणी आपण म्हणूया पॉझिटिव्ह आहेत आणि बाकीच्या ठिकाणी निगेटिव्ह आहेत, परंतु यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रेरणा किंवा कार्यप्रवृत्त होण्यासाठी मदत होत असते. म्हणून डी ऑप्शन या ठिकाणी योग्य येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा.
जॉन ड्युई यांनी सांगितलेल्या समस्या निराकरणाच्या टप्प्यांचा योग्य क्रम दर्शविणारा योग्य पर्याय कोणता? जॉन ड्युई यांनी समस्या निराकरणाचे 5 टप्पे सांगितले आहेत. लक्षात घ्या, समस्या निराकरण कशा प्रकारे होतं किंवा कशा प्रकारे करायचं यासाठी जॉन ड्युई यांनी काही टप्पे सांगितलेले आहेत. तर आता या टप्प्यांचा योग्य क्रम कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तर हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी पहिला टप्पा सांगितलाय बघा, समस्येची जाणीव होते. दुसरा टप्पा समस्या विमोचनासाठी विविध उपायांचा विचार करणे. तिसरा टप्पा अनेक उपाय, यातून योग्य उपायाची निवड करणे. चौथा टप्पा घटक ध्यानात घेऊन समस्या विश्लेषण करणे. पाचवा टप्पा समस्या सोडवणे. जॉन ड्युई यांनी सांगितलेल्या समस्या निराकरणाच्या टप्प्यांचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये समस्येची जाणीव होते. या ठिकाणी समस्या निराकरणाच्या टप्प्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी समस्येची जाणीव होते. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींची जाणीव होणं या ठिकाणी कोणत्याही समस्या निराकरणामध्ये पहिला टप्पा असतो. त्यानंतर या ठिकाणी बघा, घटक ध्यानात घेऊन समस्या विश्लेषण केलं जातं. या ठिकाणी हा दुसरा टप्पा येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी समस्या विमोचनासाठी विविध उपायांचा विचार करणं हा तिसरा टप्पा येतो. लक्षात घ्या, समस्येची जाणीव होणं, त्यानंतर घटक ध्यानात घेऊन त्या समस्येचं विश्लेषण करावं लागणार आहे. त्यानंतर समस्या विमोचनासाठी म्हणजे सोडवण्यासाठी विविध उपायांचा विचार करावा लागेल तिसऱ्या टप्प्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी अनेक उपाय, यातून योग्य उपायाची पण निवड करावी लागेल. उपायांचा विचार झाला तुमचा, त्यानंतर योग्य उपायांची निवड करावी लागेल, चौथा टप्पा. आणि शेवटी या ठिकाणी जे आपल्याला फलित आहे ते म्हणजे समस्या सोडविणे. आपल्या ठिकाणी समस्या सोडवावी लागेल. लक्षात घ्या, टप्पे लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक ए, या ठिकाणी आपल्याला समस्येची जाणीव होणार आहे. त्यानंतर आपल्याला घटक ध्यानात घेऊन समस्या विश्लेषण करावं लागेल. नेमकी कशा प्रकारची समस्या आहे ती कशा प्रकारे आपल्याला सोडवावी लागेल हा या ठिकाणी तिसरा टप्पा असतो. विविध उपायांचा विचार करणं. चौथा टप्पा अनेक उपाय. आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक उपाय सुचतात, त्याच्यावरून आपल्याला योग्य उपायांची निवड करावी लागते चौथ्या टप्प्यामध्ये. आणि पाचव्या टप्प्यामध्ये आपण समस्या सोडवत असतो. ऑप्शन क्रमांक ए मध्ये योग्य असा क्रम आहे. बघा, या ठिकाणी समस्येची जाणीव होते. त्यानंतर घटक ध्यानात घेऊन समस्या विश्लेषण केलं जातं, विविध उपायांचा विचार केला जातो, योग्य उपायांची निवड करणं आणि समस्या सोडवणं. तर जॉन ड्युई यांनी या सर्व समस्या निराकरणाच्या या ठिकाणी टप्पे सांगितलेले आहेत. या पद्धतीने ज्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवल्या जातात. लक्षात घ्यायचं, टप्पे लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न पुढचा आहे बघा, योग्य जोड्या असणारा पर्याय सांगा. योग्य जोड्या असणारा पर्याय सांगायचा आहे. या ठिकाणी टेरिपेज, थॉमस अ गट आहे, ब गट आहे, नॉर्मल, यलमन आणि जे.बी. रॉस मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांची या ठिकाणी मत आहेत. या ठिकाणी पहिलं मत आहे पूर्वानुभवाचा उपयोग करण्याची प्रक्रिया, मानसशास्त्रीय वस्तू संबंधीची मानसिक प्रक्रिया, अवबोधित वस्तूंचा व वस्तू प्रतिमांच्या शृंखलाची निर्मिती. विचार प्रक्रियेसंदर्भात या ठिकाणी ही मतं आहेत. या ठिकाणी ही मतं विचार प्रक्रियेसंदर्भातली आहेत. जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. सर, हे फर्स्ट पेपर साठी आहे, तर या ठिकाणी दोन्ही पेपर साठी आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. दोन्ही पेपरचा विचार करून या ठिकाणी मी प्रश्न बनवत असतो. फक्त एकाच पेपरचा विचार करून बनवत नाही, लक्षात घ्या. आणि दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम थोडासा आपला सेम असतो, फक्त पेपर सेकंड मध्ये थोडेसे प्रश्न तुम्हाला काठीण्य पातळी जास्त दिसतात. तर याचं उत्तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी मध्ये या जोड्या योग्य आहेत. बघा, टेरिपेज आणि थॉमस यांचं काय मत आहे, तर बघा, अवबोधित वस्तूंचा आणि वस्तू प्रतिमांच्या शृंखलांची निर्मिती म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल विचार. त्यानंतर या ठिकाणी नॉर्मल, यलमन तर यांची या ठिकाणी पूर्वानुभवाचा उपयोग करण्याची प्रक्रिया, आणि जे.बी. रॉस तर यांचं मत आहे बघा, मानसशास्त्रीय वस्तू संबंधीची मानसिक प्रक्रिया. लक्षात घ्या, टेरिपेज आणि थॉमस यांचं काय मत आहे, तर अवबोधित वस्तूंचा आणि वस्तू प्रतिमांच्या शृंखलाची निर्मिती, नॉर्मल, यलमन यांचे पूर्वानुभवाचा उपयोग करण्याची प्रक्रिया, आणि जे.बी. रॉस यांचा मानसशास्त्रीय वस्तू संबंधीची मानसिक प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक डी मध्ये या जोड्या आहेत. बघा, या ठिकाणी टेरिपोज आणि थॉमस यांचा विचार बघायचा आहे, नॉर्मल, यलमन आणि जे.बी. रॉस यांचा विचार. जोड्या या ठिकाणी आपण योग्य लावल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा, त्याखालीच पाचवा प्रश्न, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं आहे. विचार प्रक्रियेमधील संबोधात्मक स्तराचं उदाहरण यापैकी कोणतं.
चित्रपट पाहताना अभिनेत्याचा, खलनायकाचा, अभिनेत्री यांच्या अभिनयाबद्दल विचार करणं, गाडी चालवत असताना रहदारीच्या नियमांचा विचार करणं, कथालेखन करताना कथेबद्दल विचार करणं, गुलाबाचे फूल दिसताक्षणी फुलाचा रंग, सौंदर्यासंबंधी विचार करणं. या ठिकाणी बघा आपल्याला विचार प्रक्रियेमध्ये संबोधात्मक स्तर. तर विचार प्रक्रियेचे पहा 2 स्तर असतात. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल जो पहिला स्तर असतो तो या ठिकाणी संबोधात्मक आणि दुसरा असतो या ठिकाणी असंबोधात्मक स्तर. संबोधात्मक आणि या ठिकाणी असंबोधात्मक सॉरी असंबोधात्मक स्तर अशा प्रकारे या ठिकाणी 2 विचार असतात, संबोधात्मक, असंबोधात्मक. तर आता या ठिकाणी आपल्याला संबोधात्मक स्तराचं उदाहरण बघा सांगायचं आहे. सॉरी अवबोधात्मक आहे. या ठिकाणी अवबोधात्मक आणि संबोधात्मक आहे बघा. या ठिकाणी अवबोधात्मक हा एक स्तर असतो, अवबोधात्मक. आणि दुसरा असतो पहा संबोधात्मक स्तर. आता बघा या ठिकाणी संबोधात्मक स्तर म्हणजे काय असतो, तर पहा संबोधात्मक हा विचार प्रक्रियेचा अशा प्रकारचा स्तर असतो की ज्या ठिकाणी आपल्या समोर पहा कोणत्याही प्रकारचा चेतक नसतो किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू नसते आणि आपण त्या ठिकाणी पहा संबोधात्मक म्हणजे पहा कल्पनेच्या पातळीवरती विचार करत असतो. लक्षात घ्या, संबोधात्मक म्हणजे पहा कल्पनेच्या पातळीवरती आणि अवबोधात्मक स्तर याच्यामध्ये आपल्या समोर कोणती तरी वस्तू असते, कोणता तरी पहा चेतक असतो आणि त्यावेळेस आपण त्या वस्तूकडे पाहून या ठिकाणी विचार करण्याची प्रक्रिया करत असतो. आता या ठिकाणी बघा जर ऑप्शन क्रमांक सी पाहिला की कथालेखन करताना कथेबद्दल विचार करणं, तर या ठिकाणी आपण फक्त कल्पनेनेच विचार करणार आहोत. आपल्यासमोर कोणत्या प्रकारचा चेतक नाही, कोणत्या प्रकारची वस्तू नाही, म्हणून या ठिकाणी हा संबोधात्मक स्तर आहे किंवा आपण म्हणूया संकल्पनात्मक स्तर आहे. आता या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये काय, चित्रपट पाहताना या ठिकाणी तुमच्या समोर चित्रपट आहे, अभिनेते असेल, खलनायक असेल, अभिनेत्री असतील, यांच्या अभिनयाबद्दल आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या ठिकाणी अवबोधात्मक स्तराचं उदाहरण येईल. गाडी चालवत असताना या ठिकाणी गाडी आपण चालवतोय तर त्यावेळेस आपल्या पहा रहदारीचे नियम असतील, आपल्या समोर पहा ट्रॅफिक जाम असेल किंवा पहा सिग्नल त्या ठिकाणी लागले त्यावेळेस आपण पहा रहदारीच्या नियमांचा विचार करतो. तर हे अवबोधात्मक स्तराचं उदाहरण येईल. गुलाबाचं फूल दिसता क्षणी पाहिलं आपण या ठिकाणी आपल्या समोर चेतक आहे आणि आपण या ठिकाणी अवबोधात्मक स्तरामध्ये याचा विचार करतो. परंतु ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चेतक नसेल त्या ठिकाणी संबोधात्मक स्तर असतो. लक्षात घ्यायचं आहे पहा संबोधात्मक आणि अवबोधात्मक याच्यावरती प्रश्न विचारले जातात. किंवा ठिकाणी आपण म्हणूया पहा एखाद्याचा फोटो बघितला, एखादी व्यक्ती पाहिली की आपण त्या व्यक्तीविषयी पहा विचार करायला सुरुवात करतो. फोटोविषयी या ठिकाणी आपले विचार लगेचच पहा सुरू होतात. ते या ठिकाणी आपण म्हणूया अवबोधात्मक स्तराची सर्व उदाहरणं येतील. एकमार्गी, एकमुखी, एक आणि एकच विचार जेथे केला जातो त्यास कोणता विचार म्हणतात? एकमार्गी, एकमुखी, एक आणि एकच विचार जेथे केला जातो त्यास कोणत्या प्रकारचा विचार म्हटलं जातं? चिकित्सक विचार, केंद्रानुगामी विचार, विमर्शी विचार, सहवर्ती विचार. प्रश्न क्रमांक 6. तर अगदी बरोबर या ठिकाणी ज्यावेळेस एकमार्गी एका दिशेनेच एकमुखी आणि एकच विचार जेथे केला जातो तर त्यास या ठिकाणी केंद्रानुगामी विचार असं पण म्हटलं जातं. लक्षात घ्या, केंद्रानुगामी विचार ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, एखादी नववधू घरात आली व त्या घरात कोणाचाही मृत्यू झाला तर तिला अपशकुनी ठरविले जाते. हे विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषाचं उदाहरण आहे? सगळे क्वेश्चन या ठिकाणी अननोन असतील. या ठिकाणी पाहिलेले जर क्वेश्चन तुमच्या समोर दिले तर या ठिकाणी तुम्ही ते सगळे बरोबर सोडवाल. त्याच्यामुळे पहा क्वेश्चन सेट करणारे तुम्हाला असेच प्रश्न काही देऊ शकतात. सगळे प्रश्न नाही परंतु काही याच्यातील देऊ शकतात. अशा प्रकारचे देऊ शकतील. त्याच्यामुळे या ठिकाणी नवीन प्रश्न तुमच्यासाठी गरजेचे असतात.
तर बघा या ठिकाणी एखादी नववधू घरात आली आणि त्या घरात कोणाचाही मृत्यू झाला तर तिला अपशकुनी ठरवले जाते. तर हे जे काय पहा उदाहरण आहे, तर हे पहा काकतालीय न्याय. काकतालीय न्याय. तर या ठिकाणी विचार प्रक्रियेतील दोषाचं आहे. ऑप्शन क्रमांक सी, काकतालीय न्याय. एखादी नववधू घरामध्ये आली आणि एखाद्या घरातील कोणाचाही मृत्यू झाला तर त्याला पहा अपशकुन ठरवलं जातं. त्याला काकतालीय न्याय असं या ठिकाणी म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा. निर्णायक विचार विकसित होण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे लाभदायक आहे? निर्णायक विचार. तर निर्णायक विचार विकसित होण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे लाभदायक आहे? तर या ठिकाणी काव्य निर्मिती करणे, निबंध लेखन करणं, कल्पना विस्तार करणं आणि प्रतिकृती तयार करणं. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, अ, ब, क, ड सर्व योग्य. या ठिकाणी निर्णायक विचार म्हणजे या ठिकाणी जे काय आपले कल्पनाशील विचार असतील तर त्याला या ठिकाणी आपण पण निर्णायक विचार अशा प्रकारचे विचार म्हणतो. किंवा सर्जनशील विचार. निर्णायक विचार म्हणजे या ठिकाणी पहा सर्जनशील विचार किंवा पहा तुमच्या कल्पना कल्पना कशा प्रकारे विकसित होतील, आयडिया कशा प्रकारे येतील. तर यासाठी आपल्याला पहा काव्य निर्मिती करायला सांगितली पाहिजे, निबंध लेखन करायला सांगितले पाहिजे, कल्पनेचा विस्तार करायला सांगितला पाहिजे, प्रतिकृती करायला सांगितले पाहिजे. तरच त्यांच्या आयडिया वगैरे या ठिकाणी येणार आहे. त्यांचे निर्णायक जे विचार आहेत किंवा सर्जनशील विचार आहेत त्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे किंवा ते विकसित होणार आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं अचूक असं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. स्मरण प्रक्रियेच्या घटकांपैकी तिसरा घटक कोणता? स्मरण प्रक्रियेचे 4 घटक आहेत. सर एक्झाम पोस्टपोन होईल का? तर या ठिकाणी मी तरी सांगू शकत नाही एक्झाम पोस्टपोन होईल किंवा नाही. अभ्यास या ठिकाणी करत राहा. निर्णायक या ठिकाणी सांगितलं तुमचा या ठिकाणी सर्जनशील जो विचार असतो, कल्पनात्मक विचार असतात ते सर्जनशील विचार, नवनिर्मिती क्षमता विकसित करणे. निर्णायक म्हणजे सर्जनशील किंवा या ठिकाणी नवनिर्मिती. स्मरण प्रक्रियेच्या घटकांपैकी तिसरा घटक हा प्रत्यावाहन हा असतो. या ठिकाणी पहिला जो घटक असतो स्मरण प्रक्रियेचा तो संस्करण असतो किंवा या ठिकाणी आपण याला म्हणूया संस्करण किंवा या ठिकाणी अवधान. त्यानंतर या ठिकाणी धारणा दुसरा, तिसरा प्रत्यावाहन आणि चौथा या ठिकाणी प्रत्याभिज्ञान हा असतो. या ठिकाणी बघा संस्करण किंवा ग्रहण, ग्रहण, दुसरा धारणा, प्रत्यावाहन आणि शेवटचा प्रत्याभिज्ञान. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 4 स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा 10वा. विस्मरणाच्या बाबतीमध्ये खालीलपैकी अयोग्य विधान सांगा. काकतालीय न्याय म्हणजे काय? तर ज्यावेळेस दोन घटना एका पाठोपाठ घडत असतात परंतु त्या दोन घटनांचा कोणताही एकमेकांशी संबंध नसतो, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी त्या दोन घटनांचा संबंध जोडला जातो. म्हणजे या ठिकाणी नववधूचं लग्न झालं, ती घरात आली, दुसरी घटना घडली, त्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी बघा काय केलं की त्या दोन घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम संबंध नव्हता, तरी सुद्धा विचार प्रक्रियेतील दोषामुळे त्या ठिकाणी त्या दोन घटनेमध्ये संबंध जोडला गेला. त्याला काकतालीय न्याय असं म्हटलं जातं. प्रत्यावाहन म्हणजे या ठिकाणी आठवणं. या ठिकाणी लक्षात घ्या वरती जे काय घटक सांगितलेले आहेत या ठिकाणी संस्करण किंवा ग्रहण म्हणजे या ठिकाणी माहिती ऍक्सेप्ट करणं. ग्रहण म्हणजे या ठिकाणी ऍक्सेप्ट करणं. त्यानंतर या ठिकाणी प्रत्याभिज्ञान म्हणजे या ठिकाणी आपल्या समोर एखादी गोष्ट आहे आणि ती वस्तू समजा ठेवलेली असेल, एखादी गोष्ट असेल तर ती फक्त या ठिकाणी ओळखणे. म्हणजे आपल्या समोर ती गोष्ट असेल ती फक्त आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे विद्यार्थ्यासमोर आपण चेंडू ठेवला, त्यानंतर विद्यार्थ्यासमोर आपण एखादा पेन दिला किंवा एखाद्या ज्या गोष्टी गोट्या असतील किंवा एखादं चित्र आहे ते दाखवलं आणि त्याला सांगितलं की याचं नाव ओळख, हे कशा चित्र आहे. म्हणजे प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणं. प्रत्यावाहन म्हणजे या ठिकाणी तुमच्या समोर किंवा विद्यार्थी समोर ती गोष्ट नाही, ती वस्तू नाही, तरी सुद्धा आपल्याला त्याची आठवण करून द्यायची आहे किंवा तर ती गोष्ट नेमकी काय असेल तर याचा विचार करायला लावायचा आहे. म्हणजे आपल्या समोर एखादी वस्तू गोष्ट नसताना सुद्धा आपण विचार करतो तर त्याला या ठिकाणी प्रत्यावाहन असं म्हटलं जातं. आणि धारणा म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया साठवणूक ठेवणं. तर
अशा प्रकारे या ठिकाणी पहा प्रत्ययविज्ञान प्रत्याह्वानामध्ये या ठिकाणी फरक असतो. या ठिकाणी लक्षात घ्या, जे प्रत्याह्वान आहे ते प्रत्याह्वान करणं थोडंसं अवघड असतं, कारण आपल्या समोर त्या वस्तू नसतात. आणि प्रत्ययविज्ञान करणं सोपं असतं, आपल्या समोर त्या सर्व वस्तू असतात. तर जे निरीक्षणामधील जे दोष आहेत किंवा आपण विचार प्रक्रियेतील दोष आहेत त्यातील काकतालीय न्याय सांगितला. आणि इच्छानुवर्ती जो विचार असतो, इच्छानुवर्ती विचार म्हणजे काय असतो, तर पहा या ठिकाणी तुमच्या विचारानुसार, म्हणजे पहा मी अभ्यास केलेला आहे आणि मी जो अभ्यास केलेला आहे तेच प्रश्न पहा परीक्षेमध्ये विचारले जातील, त्याला इच्छानुवर्ती विचार असं पण म्हटलं जातं. पूर्वग्रह दूषित म्हणजे या ठिकाणी आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा या ठिकाणी जी काही विचार प्रणाली आहे त्याच्याबद्दल आपला पूर्वग्रह असेल, एखादे जुने विचार असतील, तर तेच आपल्या समोर विचार ती व्यक्ती असताना येत असतील त्यावेळेस या ठिकाणी आपण म्हणूया पूर्वग्रह दूषित मते त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि अपुऱ्या निरीक्षणामुळे या ठिकाणी निरीक्षणामधील दोष उत्पन्न होत असतात. आणि जे पण विमर्शी विचार प्रक्रिया असते, तर त्या विमर्शी विचार प्रक्रियेमध्ये या ठिकाणी तुमचे सर्जनशील विचार असतील, अनुमान समस्या निराकरण असतील, या जे काही सर्व उच्च लेवलचे विचार प्रक्रिया असतात त्या सर्वांना पण विमर्शी विचारामध्ये समाविष्ट केलं जातं. याला पण रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग असं पण म्हटलं जातं. विमर्शी विचारामध्ये काय होतं, तर तर्क करताना या ठिकाणी दिलेल्या गोष्टींचे संबंध लक्षात घेऊन निष्कर्ष काढले जातात. एखादी आपण गोष्ट दिलेली असेल तर या ठिकाणी तर्क करतो आपण त्या गोष्टीबद्दल, तर तर्क करत असताना त्या दिलेल्या गोष्टींचे संबंध लक्षात घेतो आणि त्यानुसार आपण काय करतो, या ठिकाणी जे विमर्शी विचार आहेत ते करून त्या ठिकाणी निष्कर्ष काढतो. म्हणजे विमर्शी विचारामध्ये लक्षात घ्या की आपण निष्कर्ष त्या ठिकाणी काढत असतो. तर अशा प्रकारे ठिकाणी विमर्शी विचार, काकतालीय न्याय आणि या ठिकाणी जे संस्काराचे घटक आहेत त्या ठिकाणी सांगितले. पुढे या ठिकाणी विस्मरणाच्या बाबतीमध्ये अयोग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. सुरुवातीला विस्मरणाचा वेग कमी असतो, पुढे तो वाढत जातो. निरर्थक शब्दांचे पाठांतर लवकर होत नाही, अर्थपूर्ण शब्दांचे पाठांतर लवकर होते व दीर्घकाळ स्मरणात राहते. अर्थपूर्ण उतार्याचे व भावपूर्ण कवितेचे विस्मरण लवकर होत नाही. या ठिकाणी विस्मरण आहे बघा. विस्मरण म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की आपल्या मेमरीमधून एखादी गोष्ट लोप पावणं. प्रश्न क्रमांक 10. विस्मरणाच्या बाबतीमध्ये अयोग्य विधान सांगायचं आहे बघा, चुकीचे विधान सांगायचं आहे. आता लक्षात घ्या, खालचे जे ऑप्शन आहे ते सोपे असतात, परंतु वरचा जो प्रश्न असतो प्रश्नामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स टाकले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी पण निगेटिव्ह सेंटेन्स टाकल्यानंतर थोडासा थांबायचा आहे, थोडाशी घाई करू नका त्यावेळेस, कारण निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही थोडंसं वाचा, डबल तो प्रश्न वाचा, आधी प्रश्न समजून घ्या आणि नंतर या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे त्याच्याकडे या. लक्षात घ्या, या ठिकाणी विस्मरणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला विस्मरणाचा वेग या ठिकाणी जो कमी असतो पुढे तो वाढत जातो, तर हे या ठिकाणी अयोग्य आहे, चुकीचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी जो विस्मरणाचा वेग आहे, विस्मरण म्हणजे या ठिकाणी काय, तर या ठिकाणी बघा तुम्हाला काही गोष्टी म्हणजे सध्या तुम्ही आता लगेच वाचलं, एखादा आपण म्हणूया कविता वाचली, एखादा धडा वाचला की ते तुम्ही लगेच विसरता, परंतु नंतर या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करता, सराव करता आणि नंतर तुमच्या विस्मरणाचा वेग म्हणजे तुम्ही विसरून जाण्याचा वेग या ठिकाणी काय होतो, कमी होत जातो. लक्षात घ्या, हे योग्य आहे, परंतु या ठिकाणी जे दिलंय की सुरुवातीला विस्मरणाचा वेग कमी असतो आणि नंतर तो वाढत जातो, या ठिकाणी हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. लक्षात घ्या. आता पुढचे ऑप्शन बघा की निरर्थक शब्दांचं पाठांतर लवकर होत नाही. जे निरर्थक शब्द असतात ज्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो तर ते शब्द लवकर पाठ होत नाही, तुमचे पाठांतर त्याच्यामुळे वेळ जाऊ शकतो, हे बरोबर आहे. पुढचा, अर्थपूर्ण शब्दांचे पाठांतर लवकर होतं. जे अर्थपूर्ण शब्द असतात त्यांचं पाठांतर लवकर होतं, ते तुमच्या लगेच लक्षात राहतात आणि दीर्घकाळ ते स्मरणामध्ये राहतात, ते लवकर विसरत नाहीत, हे बरोबर आहे. पुढं, अर्थपूर्ण जे उतारे असतील किंवा भावपूर्ण कविता असतील त्यांचं विस्मरण लवकर होत नाही. लक्षात घ्या, विस्मरण लवकर होत नाही म्हणजे ते तुमच्याकडून पण लवकर विसरले जात नाहीत. लक्षात घ्या, अर्थपूर्ण जे उतारे असतील, भावपूर्ण कविता असतील त्या तुमच्या लक्षात जास्त वेळ राहतात किंवा त्याचं विस्मरण लवकर होत नाही, म्हणून अयोग्य विधान ऑप्शन क्रमांक ए हे येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत की अ गट आणि ब गट आहे. या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या व्याख्या दिलेल्या आहेत. स्टर्न, वर्डी, फ्रीमन, गाल्टन, तर यांच्या ठिकाणी पुढे व्याख्या दिलेल्या आहेत, त्या व्याख्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. मराठीचा पण व्हिडिओ आणा सर. ठीक आहे, या ठिकाणी मराठीचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. 13 पासून ते 19 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा एक व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेल, नक्की प्रयत्न करेल.
तर बघा या ठिकाणी स्टर्न, वर्डी, फ्रीमन आणि गाल्टन तर यांच्या ठिकाणी व्याख्यान त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सर क्वेश्चन 10 एक्सप्लेन अगेन ऑप्शन 1. ओके, तर बघा या ठिकाणी सुरुवातीला विस्मरणाचा वेग कमी असतो. विस्मरण म्हणजे विसरण्याचा वेग कमी असतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि पुढे तो वाढत जातो. विस्मरण म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट लगेच विसरता. तर या ठिकाणी असं नसतं. सुरुवातीला या ठिकाणी विस्मरणाचा वेग जास्त असतो म्हणजे लगेच तुम्ही विसरता आणि नंतर नंतर तुमचा जसा सराव होईल, जशी प्रॅक्टिस होईल तसं तुमचं या ठिकाणी विस्मरण कमी कमी होत जातं. या ठिकाणी बघा जोड्यांचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर सांगायचा आहे. जोड्या या ठिकाणी व्यवस्थित लावायच्या आहेत. तर बघा स्टर्न यांची व्याख्या काय आहे, तर पण नव्या परिस्थितीत समायोजन साधण्याची क्षमता. नव्या परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता आहे, त्याला बुद्धिमत्ता स्टर्न यांनी पण म्हटलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वर्डी यांनी काय म्हटलेलं आहे की नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता. नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता वर्डी यांची व्याख्या आहे. फ्रीमन यांची व्याख्या आहे पण नवीन समस्या उकलण्यासाठी, नवीन अध्ययन, नवीन समस्या उकलण्यासाठी आणि नवीन अध्ययन तर करण्याची जी क्षमता असते त्याला बुद्धिमत्ता. आणि गाल्टन यांची व्याख्या आहे बघा सूक्ष्म भेद व निवड करता येण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. तर लक्षात घ्या स्टर्न यांची व्याख्या नव्या परिस्थितीत समायोजन साधण्याची क्षमता, वर्डी यांची नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता, फ्रीमन नवीन समस्या उकलण्यासाठी आणि नवीन अध्ययन करण्याची क्षमता आणि गाल्टन यांची सूक्ष्म भेद व निवड करता येण्याची क्षमता. ऑप्शन क्रमांक बी मध्ये या जोड्या या ठिकाणी योग्य लावलेल्या आहेत. मागच्या एक्झाम मधले हे क्वेश्चन आहेत का? नाही, मागच्या एक्झाम मधले हे क्वेश्चन नाहीत. हा त्याच्यावरती आधारित क्वेश्चन आहेत परंतु मागच्या एक्झाम मधले नाहीत. प्रश्न पुढचा आहे 12वा. एका विशिष्ट कार्यात एक विशिष्ट घटक तसेच एक सर्वसामान्य घटक असतो व त्याचा मिळून समूह बनतो. अशा अनेक समूहांचा समुदाय म्हणजे बुद्धिमत्ता होय. अशा प्रकारचं मत खालीलपैकी कोणी आपल्या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. बघा मत या ठिकाणी विचारलेलं आहे की एका विशिष्ट कार्यामध्ये एक विशिष्ट घटक तसेच एक सर्वसामान्य घटक, विशिष्ट घटक यस आणि सर्वसामान्य घटक जी तर घटक असतो त्यांचा मिळून एक समूह बनतो. अशा अनेक समूहांचा समुदाय म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता होय. अशा प्रकारचं मत खालीलपैकी कोणाचं आहे किंवा कोणी आपल्या बुद्धिमत्तेमध्ये पण मांडलेलं आहे. स्पियरमन त्यांची द्विघटक, थॉम्सनची समूह घटक, थर्स्टनची अनेक घटक, थॉर्नडाईकची उपपत्ती. तर बघा या ठिकाणी ही थॉम्सनची समूह घटक उपपत्ती आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की एका विशिष्ट कार्यामध्ये एक विशिष्ट कार्य असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट घटक त्याचबरोबर या ठिकाणी एक सर्वसामान्य घटक वापरला जातो आणि त्याचा मिळून या ठिकाणी एक समूह बनतो. अशा अनेक समूहांचा समुदाय म्हणजे बुद्धिमत्ता. तर असं मत या ठिकाणी थॉम्सन यांनी आपल्या समूह घटक उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. स्पियरमनची द्विघटक उपपत्ती आहे, त्यांनी सुद्धा यस आणि जी हे घटक दोन सांगितलेले होते. परंतु याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं की या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी हे दोन घटक असतात असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी थॉम्सनची समूह घटक उपपत्ती याचं आन्सर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 13वा प्रश्न. गणितीय क्षमता, अवकाशीय क्षमता, भाषिक क्षमता, शरीर गतिविषयक, संगीतीय क्षमता, आंतरवैयक्तिक क्षमता, व्यक्ती अंतर्गत क्षमता, निसर्गांत या ठिकाणी बघा निसर्गात्मक या ठिकाणी निसर्गात्मक क्षमता, अस्तित्वात्मक क्षमता. तर या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली पण निसर्गात्मक क्षमता आहे त्या ठिकाणी. निसर्गात्मक क्षमता, अस्तित्वात्मक क्षमता या बुद्धिविषयक क्षमता मांडणारा खालीलपैकी कोण? गार्डनर, थर्स्टन, थॉर्नडाईक, थॉम्सन. एक्झाम होणार आहे का?
तर बघा या ठिकाणी गणितीय क्षमता, अवकाशीय क्षमता, भाषिक क्षमता, शरीरगती विषयक, संगीत विषयक क्षमता, आंतरव्यक्तिक क्षमता, व्यक्ती अंतर्गत क्षमता, निसर्गात्मक क्षमता आणि अस्तित्वात्मक क्षमता या पा बुद्धिविषयक ज्या क्षमता आहेत त्या पा गार्डनर यांनी आपल्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये पा मांडलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 गार्डनर. प्रश्न पुढचा आहे बघा 14वा. टिंबटिंब भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे. खालीलपैकी कोणता हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे? आत्मप्रचिती, आत्मनियमन, प्रेरणा, समानुभूती. समानानुभूती. प्रश्न क्रमांक 14वा. टिंबटिंब हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे. तर बघा परीक्षा 21ला जवळजवळ होण्याची चिन्हे आहेत, होणारच आहे, परंतु या ठिकाणी थोडीफार शक्यता कॅन्सल होण्याची सुद्धा असू शकते, परंतु आपण या ठिकाणी परीक्षा होईलच या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी खूप कमी शक्यता आहे परीक्षा कॅन्सल होण्याची, त्याच्यामुळे परीक्षा कॅन्सल होईल तर याच्यावरती विश्वास ठेवू नका, परीक्षा ही तुमची होणारच आहे. टिंबटिंब हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाय आहे. तर बघा या ठिकाणी आत्मप्रचिती. आत्मप्रचिती म्हणजे या ठिकाणी स्वतःला ओळखणं हा या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेचा पाया आहे, आत्मप्रचिती. प्रश्न पुढचा आहे बघा. सर्जनशील व्यक्तींची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? ज्या सर्जनशील व्यक्ती असतात तर त्यांची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? या ठिकाणी बघा वैशिष्ट्य दिली आहेत बघा. जबाबदारी घेण्यास ते उत्सुक असतात. सर्जनशील लोक अधिक अंतःप्रेरणावादी असतात. सर्जनशील लोकांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी ही वेगळी असते. सर्जनशील व्यक्ती पारंपरिकतेला महत्व देतात. त्या ठिकाणी योग्य असा ऑप्शन आपल्याला सांगायचा आहे. महाराष्ट्र टाइम्सची न्यूज. पेपर होणारच आहे. या ठिकाणी पण मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे, थोडीफार शक्यता थोडी म्हणजे खूप खूप थोडी आहे, म्हणजे ते नसल्यातच जमा आहे कॅन्सल होण्याची. त्याच्यामुळे अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी परीक्षा पुढे जाईल तर या भ्रमात राहू नका, अभ्यासाची तुमची तयारी ठेवा. तर या ठिकाणी बघा सर्जनशील व्यक्तींची जी वैशिष्ट्ये आहेत ती जबाबदारी घेण्यास ते उत्सुक असतात. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी बरोबर आहे. अ बरोबर आहे. सर्जनशील लोक या ठिकाणी अधिक अंतःप्रेरणावादी असतात. अंतःप्रेरणावादी असं म्हणजे स्वतः या ठिकाणी ती प्रेरणा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात. ब बरोबर आहे. सर्जनशील लोकांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी असते ती या ठिकाणी वेगळी असते, सर्वसामान्य व्यक्तींसारखी नसते. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बरोबर, म्हणजे अ, ब आणि क जी विधानं आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत. जे ड विधान आहे की सर्जनशील व्यक्ती पारंपरिकतेला महत्व देतात, तर या ठिकाणी चुकीचं आहे, कारण या ठिकाणी सर्जनशील व्यक्ती पारंपरिकतेला कोणत्याही प्रकारचं महत्व देत नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक सी फक्त अ, ब आणि क योग्य येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 16 प्रश्न. व्यक्ती जन्मजात रचना, प्रवृत्ती, आवेश, सहज प्रवृत्ती, वासना आणि त्या व्यक्तीने विविध अनुभवांद्वारे संपादित केलेल्या प्रवृत्तींची मांडणी यांची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. तर ही व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? जॉन्स, गॉर्डन, ऑल्फोर्ट, मॉर्टन प्रिन्स, ए ट्रॅक्सलर. बघा या ठिकाणी व्यक्ती जन्मजात रचना, प्रवृत्ती, आवेश, सहज प्रवृत्ती, वासना आणि त्या व्यक्तीने विविध अनुभवांद्वारे संपादित केलेल्या प्रवृत्तींची मांडणी यांची गोळाबेरीज म्हणजेच व्यक्तिमत्व. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची? तर ही व्याख्या मॉर्टन प्रिन्स यांची ही व्याख्या आहे. लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक सी मॉर्टन प्रिन्स. आता या ठिकाणी व्याख्या बघा. जॉन्स यांची व्याख्या काय आहे? तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे दिसणे, व्यक्तीचा पोशाख, व्यक्तीचे चालणे, बोलणे, व्यक्तीची कृती, कौशल्य आणि व्यक्तीचे आरोग्य. तर अशा प्रकारची व्याख्या जॉन्स यांची व्याख्या लक्षात घ्या. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं दिसणं असेल, व्यक्तीचा पोशाख, व्यक्तीचं चालणं बोलणं, व्यक्तीच्या कृती कौशल्य आणि व्यक्तीचं आरोग्य. वुडवर्थ यांची व्याख्या आहे बघा. व्यक्तीचे विचार आणि आविष्कार, अभिवृत्ती आणि अभिरुची, कार्य करण्याची पद्धती व जीवनविषयक तत्वज्ञान यात व्यक्त झालेल्या व्यक्तीच्या वर्तनाचे समुच्चयात्मक स्वरूप म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्व. गॉर्डन ऑल्फर्ट यांची व्याख्या बघा. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असतं
या ठिकाणी गॉर्डन आणि ऑल्फर्ट यांनी आपल्या स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन याच्यावरती या ठिकाणी भर दिला. त्याच्यामुळे ही व्याख्या थोडीशी लक्षात ठेवा की त्याला कारणीभूत असणारी व वर्तमानाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्व. गॉर्डन आणि ऑल्फर्ट यांची व्याख्या आहे. ए ट्रॅक्स्टर यांची व्याख्या बघा, व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. सामाजिक परिस्थितीमध्ये घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज आहे, तर ती ए ट्रॅक्स्टर यांची व्याख्या आहे. मॉर्टन आणि प्रिन्स यांची व्याख्या आपण या ठिकाणी वरती बघितल्या. अशा प्रकारे या ठिकाणी या व्याख्या लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न आला तर तुम्हाला या व्याख्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न पुढचा आहे बघा, 17वा प्रश्न. टिंबटिंबच्या मते समायोजनाने व्यक्ती तणावमुक्त होते व तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. समायोजनावरती हा प्रश्न या ठिकाणी बघा. कोणाच्या मते समायोजनाने व्यक्ती हा तणावमुक्त होतो, टेन्शन फ्री होतो व तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तेराचे आन्सर चुकले आहे. थर्स्टन यांच्या सुद्धा या ठिकाणी आपल्या ज्या क्षमता आहेत त्या आहेत, परंतु या ठिकाणी या गार्डनर यांच्या आहेत, बहुविध उपपत्तीमध्ये या ठिकाणी यांनी सांगितलेल्या आहेत. तर सुद्धा मी परत एकदा तुम्हाला सांगेल नंतरच्या याच्यामध्ये. तर बघा या ठिकाणी याचं उत्तर, टिंबटिंबच्या मते समायोजनाने व्यक्ती तणावमुक्त होते व तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तर या ठिकाणी बघा जे थर्स्टन आहेत, थर्स्टन यांनी कोणत्या क्षमता सांगितल्या होत्या, तर त्यांनी संख्याविषयक क्षमता सांगितली, भाषिक क्षमता सांगितली, शाब्दिक ओघवता, स्मृती, तर्क करण्याची क्षमता, अवबोध विषयक क्षमता आणि अवकाश विषयक क्षमता थर्स्टन यांनी सांगितली होती. लक्षात घ्या. या ठिकाणी हा जो काय प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, तर या बाबतीमधलं या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन सांगतो. गणितीय क्षमता, अवकाशीय क्षमता, भाषिक क्षमता, शरीर गतिविषयक संगीती क्षमता, आंतरवैयक्तिक क्षमता, व्यक्ती अंतर्गत क्षमता, निसर्गात्मक क्षमता, अस्तित्वात्मक क्षमता या गार्डनर यांच्याच आहेत. थर्स्टन यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या क्षमता सांगितल्या. त्याला या ठिकाणी त्यांनी प्राथमिक मानसिक क्षमता म्हटलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी संख्याविषयक क्षमता सांगितली होती. बघा, संख्याविषयक क्षमता याच्यामध्ये आहेत का बघा, भाषिक क्षमता सांगितली होती, शाब्दिक ओघवता सांगितली होती, स्मृती सांगितलेली आहे बघा, तर्क करण्याची क्षमता आहे, अवबोध विषयक क्षमता आणि अवकाश विषयक क्षमता सांगितलेल्या आहेत. 7 प्रकारच्या क्षमता थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मध्ये सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या. या ज्या काय क्षमता आहेत त्या गार्डनर यांनी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी गणितीय क्षमता या क्षमता वेगळ्या आहेत आणि तुम्ही थर्स्टन यांची ज्या मानताय त्या क्षमता या ठिकाणी वेगळ्या आहेत. लक्षात घ्या. याच्यामुळे तुमचा गोंधळ होऊ देऊ नका. तुम्ही एकदा परत या क्षमता तुम्ही स्वतः पुस्तकामध्ये बघा. या ठिकाणी ज्या सांगितलेल्या क्षमता आहेत त्या वेगळ्या आहेत आणि मी जे तुम्हाला गार्डनर यांची क्षमता सांगतो त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. प्रश्न 17 आहे बघा. तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17. आपण प्रत्येक प्रश्नात तुमच्या ज्या शंका असतील त्या आपण या ठिकाणी क्लिअर करूनच पुढे जाणार आहोत. कोणाच्या मते समायोजनाने व्यक्ती तणावमुक्त होते आणि तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो? तर कॉलमन, लक्षात घ्या. कॉलमन यांच्या मते समायोजनाने व्यक्ती हा तणावमुक्त होतो आणि तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. तर या ठिकाणी बघा मत बघा समायोजनाबद्दल. कॉलमनचं मत काय आहे, तर समायोजनाने व्यक्ती तणावमुक्त होतो, तिचा परिस्थितीशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, कॉलमनचं मत आहे. स्मिथ यांचं जे मत आहे ते समायोजन व्यवहारी व समाधान पुरवणारं आहे. जे समायोजन असतं, ऍडजस्टमेंट असते, व्यवहारी असतं आणि समाधान पुरवणारं असतं, म्हणजे या ठिकाणी सॅटिस्फाय करणारं असतं.
टेन्शन घेऊ नका, या ठिकाणी स्टडी तुमचा झालेला आहे, थोडीशी फक्त प्रॅक्टिस करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 आहे पहा, शब्द पाठ करणे, गुणाकार करणे, वस्तूंचे वजन अजमावणे, रेषाखंडाची लांबी न मोजता ओळखणे, विशिष्ट अक्षरे खोडणे या संबंधीचे प्रयोग खालीलपैकी कोणी केला नाही. आता बघा, जो 13 क्रमांकाचा प्रश्न होता, लक्षात घ्या, मी त्याच्यावरती एक स्पेशल असा व्हिडिओ बनवला होता. बुद्धिमत्तेच्या व्याख्या असतील, बुद्धिमत्तेचे जे सगळ्या उपपत्त्या आहेत त्या सगळ्या उपपत्त्या आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थर्स्टन यांच्या क्षमता सांगितल्या होत्या आणि गार्डनर यांच्या स्वतः क्षमता मी सांगितलेल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. सगळे व्हिडिओ, सगळे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. या ठिकाणी तुमचा थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. जे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात, आपण ते सर्व घटक जवळजवळ कव्हर केलेले आहेत. आणि जे काही घटक राहिलेत बघा, तुमच्या या ठिकाणी विकासाच्या अवस्था असतील तर त्या आणि बाकी जे काही घटक असतील महत्त्वाचे ते आपण प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमच्या या ठिकाणी गफलत होऊ देऊ नका. आणि गफलत झाले तर या ठिकाणी मी आहे, तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल. त्याशिवाय मी या ठिकाणी पुढचा प्रश्न घेणार नाही, लक्षात घ्या. शब्द पाठ करणं, गुणाकार करणं, वस्तूंचं वजन अजमावणं, रेषाखंडाची लांबी न मोजता ओळखणं, विशिष्ट अक्षर खोडणं या संबंधीचे प्रयोग या ठिकाणी खालीलपैकी कोणी केला नाही. थॉर्नडाईक, वुडवर्थ, C.H. जड्ड, क्लाइन. तर यापैकी C.H. जड्ड यांनी हा प्रयोग केला नव्हता. क्लाइन, थॉर्नडाईक आणि वुडवर्थ यांनी हा प्रयोग केलेला होता. ऑप्शन क्रमांक डी याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा 19 क्रमांकाचा, की टिंबटिंब मानसशास्त्रज्ञाच्या मते कौमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकवण्याचा किंवा शिकण्याचा काळ असतो. या वयातील मुले भाव समाधीत मग्न असतात, ती स्वकेंद्रित बनतात. नीलम सोलापुरे मॅम, तुमच्या लेक्चर मधून सगळं कव्हर होईल का? या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही किती घेताय याच्यावरती सगळं डिपेंड आहे. कव्हर करणं या ठिकाणी माझं काम आहे. तुम्ही किती घेताय त्याच्यामधून किती समजून घेताय याच्यावरती डिपेंड आहे. नाहीतर आपण या ठिकाणी किती वाचलं तरी आपलं कव्हर कधी होऊ शकत नाही, लक्षात घ्या. एक प्रश्न कसे आहेत हे समजून घ्या, प्रश्न सोडवण्याची टॅक्ट थोडीशी समजून घ्या. या ठिकाणी तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे पेपरला सोडवणार, या ठिकाणी माझी खात्री आहे. किती अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न काही वेळेस सोडवता येणार नाहीत जर तुम्ही प्रश्न समजून घेतले नाहीत तर बघा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, की टिंबटिंब मानसशास्त्रज्ञाच्या मते कौमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ असतो. या वयातील मुले भाव समाधीत मग्न असतात, ती स्वकेंद्रित बनतात. तर शॉक, ऑप्शन क्रमांक ए शॉक, स्टॅनले हॉल नाही, शॉक यांचं हे मत आहे. या ठिकाणी बघा, शॉक यांचं काय मत आहे, तर मानसशास्त्रज्ञाच्या मते कौमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ असतो. या वयातील मुले भाव समाधीत मग्न असतात, ती स्वकेंद्रित बनतात. तर शॉक यांचं हे मत आहे, लक्षात घ्या, शॉक. प्रश्न पुढचा आहे बघा, 20 क्रमांकाचा प्रश्न, पाठ्यांश आत्मसात करण्याबरोबर उत्तम अभ्यासाच्या सवयी विद्यार्थ्यात विकसित करणे, स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या दोषांचे व त्रुटींचे निदान करून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे ही उद्दिष्टे खालीलपैकी कोणत्या अध्ययनाची असतात? आणि हे जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिले जातात. ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांना या ठिकाणी दुसऱ्या दिवशी, आज आपला लेक्चर झाला, उद्या तुम्हाला या ठिकाणी ही टेस्ट सिरीज प्रॅक्टिससाठी उपलब्ध होते. त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आपले जे काही विषयानुसार सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत त्या ठिकाणी पाहायचं आहे, चेक करायचं आहे. बालमानसशास्त्राचा आपला लेक्चर झाला की उद्या बघायचा आहे बालमानसशास्त्राच्या लेक्चरमध्ये टॉपिकमध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला या टेस्ट उपलब्ध होतील. प्रॅक्टिस करा, 2-2 वेळा एकाची प्रॅक्टिस करा. चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. परिसर अभ्यास झाला की परिसर अभ्यास सेक्शनमध्ये जाऊन बघायचं आहे. या ठिकाणी पाठ्यांश आत्मसात करण्याबरोबर उत्तम अभ्यासाच्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणं, विद्यार्थ्यांच्या दोषाचं आणि त्रुटींचं निदान करून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणं ही उद्दिष्टे या ठिकाणी पर्यवेक्षित अध्ययनाची असतात. ऑप्शन क्रमांक बी पर्यवेक्षित अध्ययन. प्रश्न पुढचा आहे बघा, संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान या प्रतिमानाचा समावेश खालीलपैकी प्रतिमानाच्या कोणत्या कुलात होत असतो किंवा कुलात केला गेलेला आहे? संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान,
ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत, सामाजिक अंतरक्रिया, वर्तन परिवर्तन यापैकी कोणत्या कुलामध्ये संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमानाचा समावेश केला गेलेला आहे? कुल, वर्ग, संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान या प्रतिमानाचा समावेश तर हा व्यक्तिगत विकास प्रतिमान या कुलामध्ये करण्यात आलेला आहे. व्यक्तिगत विकास प्रतिमान, संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. प्रश्न पुढचा आहे बघा, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान या प्रतिमानाचे उद्गाते कोण आहेत? उद्गाते किंवा प्रणेते कोण आहेत? 13 ते 19चे सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन ऍपमध्ये आहेत बघा, ऍपमध्ये टाकलेलेच आहेत. फक्त जे आपण सेपरेट व्हिडिओ केले आहेत त्या ठिकाणी काही विषयांचे टाकायचे राहिलेत, म्हणजे बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र आणि या ठिकाणी फक्त भूगोल या विषयाचे राहिलेत. बाकीचे आपण अपलोड केलेले आहेत. आणि गणित, त्यानंतर मराठी, इंग्रजीचे आपण सेपरेट केलेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये जाऊन बघावं लागेल. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान या प्रतिमानाचे उद्गाते कोण, प्रवर्तक कोण, प्रणेते कोण? सायकोलॉजीचे राहिलेत आपण टाकणार आहोत. टाकूयात आपण लवकरच टाकूया. तर रिचर्ड सचमन तर हे उद्गाते आहेत. ऑप्शन क्रमांक बी रिचर्ड सचमन. या ठिकाणी बघा जेरी लुकस स्मृती प्रतिमान, जेरी लुकस यांचं स्मृती प्रतिमान आहे. हिल्डा डाबा यांचं उद्गम प्रतिमान आहे. डेव्हिड हंट यांचं संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे. प्रश्न पुढचा बघा, विद्यार्थी आदर्शांचे निरीक्षण, श्रवण इत्यादींच्या प्रतिमा मेंदूत साठवतो. आदर्श अनुकरण करून प्रत्यक्ष कृती करतो. चांगली प्रतिक्रिया त्याच्या त्या आदर्श वर्तनाचे प्रबलन करते. मग तो विद्यार्थी मुद्दाम वागत राहतो. जर त्या वर्तनाचा तिरस्कार झाला तर तो टाळतो सुद्धा. ही वैशिष्ट्ये कोणत्या अध्ययन पद्धतीची आहेत? तर आपले ऑनलाईन अभ्यासाचे जे टेस्ट सिरीजचं ऍप्लिकेशन आहे, ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज ज्यांनी घेतली आहे पण त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न उपलब्ध होतील. या ठिकाणी आपले प्रश्न काढून झाले, लेक्चर झाला की या ठिकाणी तुमच्यासाठी त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आपण टाकतो. विद्यार्थी आदर्शांचं निरीक्षण, श्रवण इत्यादीच्या प्रतिमा मेंदूत साठवतो. आदर्श अनुकरण करून प्रत्यक्ष कृती करतो. चांगली प्रतिक्रिया त्याच्या त्या आदर्श वर्तनाचं प्रबलन करतं. मग तो विद्यार्थी मुद्दाम चांगलंच वागतो. जर त्या वर्तनाचा तिरस्कार झाला तर तो टाळतो सुद्धा. हे वैशिष्ट्य कोणत्या अध्ययन पद्धतीचे आहे? अगदी बरोबर. या ठिकाणी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांदोरा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदोरा. तर या पद्धतीची ही उद्दिष्टे आहेत. ऑप्शन क्रमांक सी अगदी बरोबर. प्रश्न पुढचा आहे बघा 24 क्रमांकाचा, बुद्धी किंवा काही घटक अनुवंशिक असले तरी परिसराने व मेहनतीने त्यात 5 पट प्रगती करता येते. हे मत खालीलपैकी कोणाचं आहे? शॉक, हॉल्डेन, स्टॅनले हॉल, मन. बुद्धी किंवा काही घटक अनुवंशिक असले तरी परिसराने व मेहनतीने त्याच्यामध्ये 5 पट प्रगती करता येते. तर हे मत खालीलपैकी कोणाचं आहे? तर हे मत हाल्डेन यांचं आहे बघा. हाल्डेन यांचं काय मत आहे? तर बुद्धी किंवा काही घटक हे अनुवंशिक असले तरी सुद्धा परिसराने आणि मेहनतीने कष्ट केले तर त्याच्यामध्ये 5 पट प्रगती करता येते. हे मत हाल्डेन यांचं आहे. आपल्या पुस्तकामध्ये हे प्रश्न आहेत व जर तुमच्या वाचनात आले नसतील तर एकदा पुस्तक वाचा. प्रश्न पुढचा आहे बघा, अध्ययन म्हणजे एखाद्या चेतकाला योग्य असा प्रतिसाद देणे होय. हे मत खालीलपैकी कोणाचं आहे? अध्ययन म्हणजे एखाद्या चेतकाला योग्य प्रतिसाद देणं, चेतक प्रतिसाद. तर हे मत कोणाचं आहे? तर अध्ययन म्हणजे एखाद्या चेतकाला योग्य असा प्रतिसाद देणं, हे मत ऑटसन यांचा आहे. ऑप्शन क्रमांक बी ऑटसन यांचा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 26 क्रमांकाचा, कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिचाराच्या स्वरूपात मांडता येते किंवा चेतक प्रतिसादाच्या रूपात मांडता येते. हे मत कोणत्या उपपत्तीचं आहे? कोणतीही मानसिक प्रक्रिया ठिकाणी चेतक प्रतिचाराच्या किंवा प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येते. हे मत कोणत्या उपपत्तीचं आहे? वर्तनवादी उपपत्ती, समष्टीवादी, मानवतावादी, साहचर्यवादी उपपत्ती.
प्रश्न क्रमांक 26. कोणती मानसिक प्रक्रिया ही चेतक प्रतिचाराच्या किंवा प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येते? तर हे जे मत आहे ते पहा वर्तनवादी उपपत्तीचं आहे. ऑप्शन क्रमांक ए वर्तनवादी उपपत्ती. प्रश्न पुढचा आहे बघा 27 क्रमांकाचा. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध आपणास तिच्या संपूर्ण आकृतिबंधातून होतो, हा मूळ विचार कोणत्या उपपत्तीचा आहे? समष्टीवादी, वर्तनवादी, साहचर्यवादी, मानवतावादी. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा जो खरा बोध असतो किंवा अवबोध असतो तो आपणास तिच्या संपूर्ण आकृतिबंधामधून होतो, हा मूळ विचार कोणत्या उपपत्तीचा आहे? चुकू द्या, ठिकाणी काही प्रश्न चुकले तरी हरकत नाही. लक्षात घ्या, चुकल्यानंतर तुमच्या 100% ते प्रश्न लक्षात राहणार. तुम्ही पुस्तक घेऊन ते बघणार आणि पुस्तक घेऊन बघत चला. या ठिकाणी माझा जरी एखादा प्रश्न चुकला तर तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा 100% की सर हा तुमचा प्रश्न चुकला होता, या ठिकाणचे ऑप्शन चुकले होते. तर या ठिकाणी आपण, कारण त्याशिवाय तुमचा या ठिकाणी अभ्यास होणार नाही, तुम्ही पुस्तक चालणार नाहीत. लक्षात घ्या. तर एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध आपणास तिच्या संपूर्ण आकृतिबंधातून होतो, हा जो मूळ विचार आहे तर हा समष्टीवादी उपपत्तीचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए समष्टीवादी उपपत्तीचा आहे. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए समष्टीवादी उपपत्ती. प्रश्न 28 क्रमांकाचा आहे बघा. खाली प्रत्येक प्रश्नात 2 विधाने दिली आहेत. 2 विधान दिली आहेत, ती काळजीपूर्वक वाचायची आहेत आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान 1 दिलंय, स्वतः संबंधीचा एखाद्या गोष्टीबद्दलचा विश्वास म्हणजेच आत्मबोध होय. दुसरं विधान आहे बघा, खरा वास्तव आत्मबोध होणे हे व्यक्तिमत्वास पोषक असते. तर 2 विधान दिलेत. पहिलं विधान स्वतः संबंधीच्या एखाद्या गोष्टीबद्दलचा विश्वास म्हणजेच आत्मबोध आणि खरा वास्तव आत्मबोध होणं हे व्यक्तिमत्वास पोषक असतं. तर या ठिकाणी दोन्हीही सत्य आहे. दोन्ही विधान या ठिकाणी पहा बरोबर आहेत. स्वतः संबंधीच्या एखाद्या गोष्टीबद्दल जो विश्वास असतो त्याला आत्मबोध असं म्हटलं जातं आणि खरा जो वास्तव आत्मबोध असतो तो जर झाला तर व्यक्तिमत्वास पहा पोषक असतो. प्रश्न पुढचा आहे बघा 29 क्रमांकाचा. खाली प्रत्येक प्रश्नास 2 विधाने दिली असून ती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. वरच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न. विधान पहिलं, वेगवेगळ्या भौगोलिक रचनेत असलेल्या व्यक्तीचे गुण विशेष हे वेगळे असतात. विधान दुसरं, सांस्कृतिक वातावरणाचा व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. वातावरणाचा या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक. वेगवेगळ्या भौगोलिक रचनेत असलेल्या व्यक्तीचे गुणविशेष वेगळे असतात. विधान दुसरं, सांस्कृतिक वातावरणाचा व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो. तर दोन्ही विधाने कशी आहेत ते बघायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा, स्पेलिंग मिस्टेक असेल तर समजून घेत चला. तुम्हाला परीक्षेत सुद्धा स्पेलिंग मिस्टेक समजून घ्यायचे आहेत. नो प्रॉब्लेम, ट्राय करा. वेगळे जरी असले तरी सुद्धा आपण परीक्षेमध्ये जसे प्रश्न असतात त्या बेसवरती प्रश्न काढलेले आहेत. वेगळे प्रश्न नाहीत. लक्षात घ्या, वेगळे प्रश्न नाहीत. जर आपण फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या पाठीमागे लागलो तर तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा हे नवीन प्रश्न वाटणार. लक्षात घ्या, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या पाठीमागे जास्त लागू नका. जास्त वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात नाहीत. तर दोन्ही विधान या ठिकाणी सत्य आहेत, कारण वेगवेगळे भौगोलिक रचनेमध्ये असलेले व्यक्तींचे गुणविशेष असतात ते वेगळे असतात. लक्षात घ्या. त्यानंतर सांस्कृतिक वातावरणाचा हा व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो. दोन्ही विधाने सत्य आहेत. आणि प्रश्न शेवटचा आहे या ठिकाणी. लाडावलेली उर्मिला 16वे वर्ष लागल्यावरही आई वडिलांसमोर लहान मुलासारखे बालिश बोल काढते. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी प्रॉब्लेम काही नाही, चुकले तरी काही अडचण नाही. परंतु आता शोधा, प्रश्न शोधा. कुठून प्रश्न आले होते ते थोडस शोधा, त्याच्याने तुमचा अभ्यास होईल. लाडावलेली उर्मिला 16वे वर्ष लागल्यावरही आई वडिलांसमोर लहान मुलासारखं बालिश बोल काढत असते. हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? तर हे उदाहरण परागमनचं आहे.
त्या ठिकाणी जर तुमच्या वाचनामध्ये परागमन हे आलं नसेल तर या ठिकाणी बाकीच्या पर्यायावरून तुम्ही याचं उत्तर 100% काढलं असेल. प्रक्षेपण म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, नकारात्मक वृत्ती म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तर हे उदाहरण या 3 नाही, म्हणजे या ठिकाणी परागमनचं हे उदाहरण आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. परागमन म्हणजे काय, तर या ठिकाणी पलायन वृत्ती असेल किंवा आपण या ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याकडून झाली नाही तर या ठिकाणी आपण बालिश बुद्धीने रडतो वगैरे किंवा अशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 30 प्रश्न या ठिकाणी आता तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करायचा आहे पण नक्की. आणि असेच प्रश्न विचारले जातात का, तर हे सुद्धा थोडंसं या ठिकाणी काय करायचं आहे बघायचं आहे. संरक्षण यंत्रणा या ठिकाणी आपण याच्यावरती 2 लेक्चर एक लेक्चर घेतलेला आहे संरक्षण यंत्रणा स्पेशल. तर तो स्पेशल जो काही लेक्चर आहे तो बघा. आपले सर्व जे लेक्चर आहेत ते अवेलेबल आहेत. सगळे लेक्चर बघा या ठिकाणी, कारण या ठिकाणी दिवस थोडे राहिलेत. ते जे सर्व लेक्चर होते ते आपण व्यवस्थित बघितलेले आहेत. सगळे लेक्चर आपण व्यवस्थित बनवलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित जर बघितले तर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. क्वेश्चन्स रॉंग झाले म्हणून लक्षात पण राहतात सर. ओके, बरोबर, नक्कीच मराठी घ्या. ओके, मराठी घेण्याचा मी प्रयत्न करेल. या ठिकाणी 30 पैकी 23 पल्लवी सोळंके मॅम, छान, गुड स्कोर. 23 म्हणजे खूप छान. एक्झाम 21 ला आहे. हॉल तिकीट आले आहेत, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. तर ठीक आहे बघा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रमैत्रिणी असतील ग्रुपमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केली नसेल शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज खूप फायदेशीर ठरणार आहे. आपण खूप महत्वाचे प्रश्न, म्हणजे हे जे तुम्ही प्रश्न बघितले असेच प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. जे प्रश्न तुम्हाला युट्यूबवरती मिळणार नाहीत, आपण ते प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये टाकलेले आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1च्या 6 नवीन टेस्ट सिरीज आणि पेपर 2च्या 5 टेस्ट सिरीज तुम्हाला नवीन मिळतील. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न मी काढलेले आहेत, त्यांची एक्सप्लेनेशन सुद्धा केलेले आहेत. जे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी युट्यूबवरती मी टाकलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत, लक्षात घ्या. ज्यांना घ्यायची असेल टेस्ट सिरीज 89 75 98 92 12 वरती कॉन्टॅक्ट करा. सध्या या ठिकाणी तुम्हाला 150 रुपयांमध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी ही टेस्ट सिरीज मिळेल. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. जास्तीत जास्त तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. शेवटच्या दिवसामध्ये तुमचा सराव खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी फी जास्त नाही. तुम्हाला या ठिकाणी ज्यांना घ्यायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, सर्वांना गुड नाईट. व्हिडिओ लाईक करा आणि बघा प्रश्न कोणत्या पुस्तकामधून आले होते किंवा कोणते प्रश्न माझे चुकले होते हे सुद्धा या ठिकाणी बघा. कारण या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपण प्रश्न शोधतो त्यावेळेस तुमचा अभ्यास आहे तो साहजिकच होत असतो. नवीन माहिती तुम्हाला मिळत असते. पुस्तकं आपल्याकडून चालणं होतात. त्यामुळे कधीही प्रश्न तुम्ही कोणता नवीन बघितला की पुस्तक काढायचं आहे, पुस्तकामध्ये शोधायचं आहे. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. उशिरा जॉईन झाले त्यामुळे मार्क्स कळले नाही, काय प्रॉब्लेम नाही, परत तुम्ही पहिल्यापासून बघू शकता. आपले व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलला कायम असतात. तुम्ही कधीही आपल्या युट्यूबला येऊन सर्व व्हिडिओज बघू शकता. पहिल्यापासून सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सगळे व्हिडिओज आपले फ्रीमध्ये उपलब्ध आहेत.